आजची रेसिपी आहे सुंगटाचं लोणचं। मी त्याच्यासाठी सुंगट घेतलेले आहेत। ही सुंगट मी क्लीन करून धुवून घेतलेली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया मीठ आणि हळद। इथं मी घालून घेतो मीठ आणि थोडीशी हळद। मिक्स करून घेतो मी। आता मी इथं मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे। आता आम्ही घेऊया एक पॅन। इथं मी घेतलेला आहे 1 चमचा सुकी मेथी, अर्धा चमचा काळी मिरी, इथं 2 चमचे घेतलेले आहे मोहरी, 2 चमचे घेतलेले आहे सुके धनिया, मी इथं घेतलेले आहे सुकी मिरची, 10 सुकी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा इतकं हे जिरे घेतलेलं आहे इथं। आता ह्या मसाल्यांना आम्ही हलकंसं भाजून घेऊया। इथं मी गॅस ऑन करून घेतो। आता हे आपला मसाला इथला भाजून झालेला आहे। मी गॅस बंद करून घेतो। आता मी ह्याचा पावडर भरून घेतो। आता हा आपला मसाला इथं रेडी झालेला आहे। तिथं पॅन ठेवून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मी घालून घेतो खोबऱ्याचं तेल। इथं आता मी मॅरिनेट करून घेतलेलं सुंगटा घालून घेतो तेलमध्ये। थोडंसं ह्याला मी शिजवून घेतो सुंगटांना। सुंगटा शिजायसाठी आपल्याला काय जास्त टाइम नाही लागत। जास्त ह्याला शिजवलं तर ती सुंगटा हार्ड होतात। आता ही सुंगट शिजलेली आहेत, ह्याला साईडला काढून घेऊया मी। आता मी सुंगट साईडला काढून घेतलेला आहे। तर आम्ही त्याच पॅनमध्ये बनवून घेतलेला मसाला घालूया। आणि ही 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायला इथं मी। ह्याला इथं आम्ही आता तेलामध्ये फ्राय करून घेऊया या मसाल्याला। पाहिजे तर आपल्याला आणि तेल घालू शकतो ह्याच्यामध्ये। आता हा मसाला फ्राय झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी घालून घेते हे सुंगटा। आता मी घालून घेतो ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 लिंबाचा रस। हे आपलं इथं सुंगटाचं लोणचं रेडी झालेलं आहे। आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।